बैलांचं काम आम्हाला लागलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आजचा व्ह्यू बघून घ्या कसं दिसायला आहे. त्या दुसऱ्या मोटरसाठी पाईप पण रेडी केल्या बघा. आपलं आजच्या दिवसाचं टार्गेट राहणार आहे की त्या काल खत टाकलेल्या प्लॉटमध्ये मक्का टाकायचा आज. थोड्याच वेळात फ्रेश होऊन येतो. झालो बघा फ्रेश. आज आपल्याला सऱ्या उतरायच्या आहेत. सऱ्या उतरायचं ते तुम्हाला मागल्या व्लॉगमध्ये सांगितलेलं मी, पण त्यावेळी काय ते काम झालं नव्हतं. ते काम आपल्याला आज करायचं आहे. वरच्या रानातल्या सऱ्या उजरायच्या. कशा उजरायच्या आणि सऱ्या उजरणं म्हणजे काय ते तुम्हाला रानात जाऊन सांगतो. सऱ्या उजरायला मला अर्जुन दादाला एक खोरं आणि स्पेअरसाठी कुदळ घेतल्या. आले बा प्लॉटमध्ये. ओळी होजरणं म्हणजे काय सांगू तुम्हाला. आता ही ओळ इथंपर्यंत पडल्या. इथनं एवढ्या एरियात ट्रॅक्टर वळले. इथनं इथंपर्यंत काही ओळ पूर्ण झाली नाही. ह्या पण ओळी पूर्ण झाल्या नाहीत. ह्या पूर्ण करून घ्यायच्या म्हणजे ओळी हुजरणं, म्हणजे वरनं आलेल्या ओळी कडपर्यंत लावणं. समाधान पण जॉईन झाला आपल्या टीममध्ये. खालच्या सऱ्या हुजरल्यात. आता वरच्या साईडच्या सऱ्या हुजरल्या की हुजरायचं काम तर संपतंय. हुजरायचं काम तर संपलं बघा. आता ह्या वर जरा शेंड दिसते त्याच्यावरनं पाईप फिरवायची आणि मशीनीनं पेरणी करायची, म्हणजे मक्याची लागण तर ओके होत्या. ही गलवणची पाईप फिरवायची बघा. ह्याच्यावरनं पाईप जे आहे ही पाईप फिरवायचं कारण म्हणजे पहिलाच मशीनीनं टाकलेलं बी थोडं थोडं खाली जातं आहे आणि ह्या चरीत टाकलं तर बी लय खोल पडते. म्हणताना पहिला मुजवायचं आणि मग त्याच्यावरती बी टाकायचं. ऊस खायला पाईप ओढायची एक ओळ राहिली होती. तोपर्यंत काका आलं. मला मशनीनं बी पेरायला लावल्यात आणि तिने ती एक ओळ पूर्ण करल्यात. ती मोठी पाईप ओढून झाले बघा. एक राऊंड काका मारून आल्यात. अर्जुन दादानं पाठीमागं ठिबक पण टाकून घेतला आहे. झालं बघा मक्क पेरून. खालचा प्लॉट ड्रीप हातरून पण झाला आहे. आता वरचा प्लॉट तेवढा ड्रीप हातरायचा आहे. 1:45 वाजल्यात. जेवायचं टायमिंग झाले. खाली चाललोय जेवायला. जेवण करून आणि येणार आहे वरती ती वरचं ड्रिप करायला. झालं बघा जेवण. आता रिटर्न जाणार आहे वरती रानात. आलोय बघा रानात. पैपा सबलाईन टाकून पैपा पण टाकल्यात आणि त्या फक्त आता जोडायच्या राहिल्यात. आणि मी चाललोय आता गॅस टाकी भरायला गावाकडं. चार्जिंगवरची स्कूटी घेऊन चाललोय. इथल्या बघा टाकी, चार्जिंगवरची स्कूटी आणि व्ह्यू बघून घ्या कसा आहे. पाहून आपला पचका झाला आहे. गावातले गॅस टाक्या संपल्यात. आता ही गॅस टाकी मोकळी आहे ती सागरब्यापाशी ठेवली पाहिजे गावात आणि ती ठेवून जाणार घराकडं. टाकी ठेवल्या गोडाऊनमध्ये सागरब्या. छोट्या बायाच्या बागेतनं पेरू एक घेतला. घरापाशी आलतो बघा. पाण्याची किटली आणि एक फडकं घेतलंय. चाललोय आणि वर रानात. पायपा तर जोडायची सुरूच आहे. तोपर्यंत सिंगल पीचची मोटर चालू करायला चालली टेस्टिंगसाठी. सबलाईन पासल्या चाव्या जोडून झाल्या बघा. आता हँडिकॅप स्विच करायला ठिबकचं. सबलाईनपासून खालच्या प्लॉटच्या पाईपा सगळ्या चेक केल्या आणि सबलाईनला खुट्ट्या पण मारून घेतल्यात. म्हणजे निम्म्यातनं खालच्या प्लॉटचं तर विषय ओके आहे. आता निम्म्यातलं वरच्या प्लॉटचं राहिले. सबलाईन इकडे तिकडं हलाय नको म्हणताना ह्या साईडला एक ह्या साईडला एक असं संपूर्ण पाईपाला खुट्ट्या मारून घेतल्यात. सकाळपासून लय दमलेलं म्हणताना वरचा प्लॉट काही हँडिकॅप स्विच केलं नाही. घराकडे आलोय. आता थोडंसं आवरून जाणार आहे. समाधानला घेऊन गावाकडे जाणार आहे. समाधानची जरा तब्येत बिघडल्या, त्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. झाले बघा रेडी. हेलिकॉप्टर घेऊन जाणार आहे. आले बघा समाधानपाशी. तब्येत जरा नाजूक आहे. गावाकडे जाणार आहे समाधानचा घोडा घेऊन. आले बघा गावात.
समाधानला दवाखान्यात दाखवलंय, आता चाललोय घरी. समाधानला बाय बाय म्हणून आपलं हेलिकॉप्टर घेऊन चाललोय घराकडे. आम्ही बघा घरापाशी. आता जेवण करून व्लॉग एडिटिंग करणार आहे आणि झोपून टाकणार आहे. आपला व्लॉग इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.